अहिल्यानगरमध्ये इन्सानियत ईद मिलन कार्यक्रम संपन्न झालाय। या कार्यक्रमातून ऐक्य आणि माणुसकीचा संदेश देण्यात आलाय। इन्सानियत अभियान अंतर्गत खादिमे इन्सानियत मुफ्ती सलीम यामनी चौस साहब यांच्या मार्गदर्शनाखाली एक प्रभावशाली इन्सान ईद मिलन कार्यक्रमाचं अहिल्यानगर शहरातील चांद सुलताना हायस्कूल येथे आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व धर्माचे धर्मगुरू तसेच सर्व पक्षीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी मुफ्ती साहेबांनी 2010 पासून देशभर राबवलेल्या इन्सानियत अभियान या उपक्रमाचं कौतुक करत त्याला देशासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची चळवळ म्हणून गौरवले। तर उपजिल्हाधिकारी यांनी जेव्हा त्यांनी इन्साफ, लव, इन्सानियत देशाला द्वेषाच्या आगीतून वाचवा या पुस्तकाचं पान ना पान पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं, मुफ्ती सलीम साहेबांना पद्मश्री सन्मान मिळायलाच हवा, कारण त्यांचं कार्य देशासाठी प्रेरणादायक आहे। तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके म्हणाले, मुफ्ती साहेबांचं बोलणं ऐकताना असं वाटत होतं की ते बोलतच राहावे आणि आपण ऐकतच राहावं। त्यांच्या बोलण्यात एक वेदना, आत्मीयता आणि माणुसकी आहे। लवकरच आम्ही त्यांच्या सोबत मिळून इन्सानियत अभियानची भव्य राष्ट्रीय परिषद आयोजित करू, ज्यातून देशात ऐक्याचा आणि प्रेमाचा संदेश पोहोचेल, असं खासदार लंके यांनी म्हटलंय। तर मुफ्ती साहेबांचं कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या विचाराशी समरस आहे। देशात द्वेष आणि अन्याय संपवायचा असेल तर सर्वांना एकत्र घेऊनच पुढे जावं लागेल, असं वसंत लोढा यांनी म्हटलंय। तर यावेळी मुफ्ती सलीम यामनी चौस साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं, आपल्या पूर्वजांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं। त्यांनी हिंदू मुस्लिम वादासाठी नव्हे तर भावी पिढ्या प्रेम, न्याय आणि माणुसकीनं एकत्र नांदाव्यात यासाठी ते बलिदान दिलंय। जर आपल्याला देशाची अखंडता हवी असेल तर अशा विचारसरणीपासून दूर राहून प्रेम, ऐक्य आणि माणुसकी जोपासायला हवी। तर या कार्यक्रमाचा समारोप जय हिंद, जय इन्सानियत, जय इन्साफ या घोषणांनी झाला। कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी शिरखुर्म्याचा मनमुराद आस्वाद घेतलाय। माजी सैनिक आणि त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले कबीर महाराज साऊस नाही आत्तार कबीर महाराज आत्तारांचं त्या ठिकाणी कीर्तन मी ऐकलं। खेड शिवापूरचे मुस्लिम समाजाचे कीर्तनकार आहेत, त्यांना महाराष्ट्रात एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून पुरस्कार पण मिळाला। पण मी आत्तापर्यंत बऱ्याच जणांच्या वक्त्यांच्या तोंडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला, पण त्या महाराजांच्या तोंडून ऐकताना खरं डोळ्यात पाणी इतका येण्यासारखा इतिहास त्यांनी समोर आणला। म्हणजे मुस्लिम मी कुठल्या जातीत जन्माला आलो यापेक्षा मी जी मांडती भूमिका ती सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलं। असे मांडणी करणारे मुक्ती आले पाहिजे। तुम्ही सुद्धा या देशामध्ये एक सलोखा निर्माण करण्याचं काम, मोठी मोहीम तुम्ही राबवली। ठीक आहे, चांगलं काम करणाऱ्या माणसाला अडचणी असतात सगळ्या गोष्टी। आता हे व्यासपीठावर बसलेली सुद्धा मंडळी बघायला नगरमध्ये आमचे दत्ता शेट्टी, आमची सगळी मंडळी बसलेली, जे सुद्धा हे नगरला नेहमी एकोप्याने घेऊन जाण्याचं काम ही सगळी मंडळी करतात। म्हणून तुमच्या आजूबाजूला बसलेली सगळी मंडळी, आमचे झेंडे साहेब वगैरे सगळे, आमचे सुनील आपले कांबळे साहेब वगैरे सगळे मंडळी। त्यामुळे निश्चित आपल्याला आणि शेवट मी तर बऱ्याच ठिकाणी उदाहरण देत असतो। मुफ्ती साहेब, तुम्ही एखादा अमेरिकेचा राजकारण करणारा एखादा जर नेता घातला, अमेरिकेचा असो, जपानचा असो, इस्रायलचा असो, प्रगत देशातला, तर तो त्या देशाच्या डेव्हलपमेंटवर आपल्याशी बोलत असतो, देशाच्या डेव्हलपमेंटवर बोलत असतो। पण आपल्या भारतीय जर एखादा नेता भेटला हल्लीच्या कालखंडामध्ये, साहेब बरोबर आहे, चुकीचं तो हल्ली आपला भारतीय नेता जाती पातळीवर बोलतो, याचा अर्थ प्रगतीचं लक्षण नाही, अधोगतीचं लक्षण। ज्याला त्याच्या धर्माचा अभिमान असलाच पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं। अभिमान असलाच पाहिजे, कारण आपल्या धर्माचा अभिमान असताना आपण कुठल्या धर्मावर टीका करणं हा सुद्धा चुकीची गोष्ट आहे। पण हल्लीच्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टी होत असतात। त्यामुळे कधी कधी विचार करतो, अरे आपण प्रगतीच्या दिशेने आज वाटचाल करतो, आपण चंद्रावर या गोष्टी करतो आणि इकडे काय चालू आहे चुकीच्या पद्धतीने। आज बाजूच्या देशांचे काही देशांची काय परिस्थिती झाली पाहिजे आपण,
डेव्हलपमेंट थांबली, सगळ्या गोष्टी थांबलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने मुफ्ती साहेब तुम्ही या ठिकाणी आपले विचार मांडले. तर अशा तुमच्या माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच एवढ्या कमी लोकांना तुम्ही थांबले. सही बात है, ये अहमदनगर में होता है ऐसा, बाकी दूसरे तो 15-25 दिवस आहे. इथं लोक गर्दी किती याच्यापेक्षा गर्दी लोक बसतात आणि तुमच्या आजूबाजूला हे सगळे माणसं आहे ना, मोठमोठ्या ताकदीची माणसं. सही बात है. मोठमोठ्या ताकदीत आता तुमच्या मागे बसलेले हे त्यांचं कांबळे साहेबांचं इतकं मोठं काम आहे. खरं तर माणसं तुम्ही काय मी शालूट करतो. सही बात. म्हणजे इतके गोरगरिबांच्या मुलाला घडवण्याचं काम केलं जातं माणसाने. असे माणसं या ठिकाणी बसलेले आहेत सगळे. तुमच्या बाजूला बसलेले आमच्या जिल्हा मराठामध्ये त्याचे शिक्षण संस्था 1 लाख विद्यार्थी आज शिक्षण घेतात. आमचे साहेब नगराध्यक्ष या शहरामध्ये असताना बरेच शहराच्या चेहऱ्याला बदलण्याचं काम आमच्या वसुंधरा म्हणजे नेहमी आज पण या शहराच्या वेगवेगळ्या घडामोडींमध्ये मोठ होतं त्यांचा वाटा. आमचे बाळासाहेब म्हणजे तर आमचे बाहेर वेगळे ज्या ठिकाणी अन्याय होईल ना तिथं धावून जाण्याचं काम आमचे बाळासाहेब करत असतात. अशी माणसं आमचे दत्ताशेठ सुद्धा मागे बसलेले. म्हणजे दत्ताशेठ जे खरं आहे तेच खरं. म्हणजे स्पष्ट भूमिका असणारे आमचे नगरसेवक साहेब मागे, आमचे झेंडे साहेब सुद्धा एकदम स्पष्ट उत्तम माणूस आणि नेहमी एकदम सर्वसामान्य घटकाला मदत करण्याचं काम करतात. म्हणजे जे या शहरामध्ये फेरीवाल्याचं काम करतात, जे आमचे टपरी झाले, जे आमचे फ्रूटचे स्टॉल झाले, त्यांच्यासाठी जे विलाडा बनवण्याचं काम करतात. हे सगळे आमचे महाराज या ठिकाणी असते. निश्चित मी तर आमचे मुदत सर डॉक्टर आलेले होते. खरं आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊ. आपण सगळ्या समाजाचे सगळ्या धर्माचे धर्मगुरू बोलायचे. सगळ्या म्हणजे मुस्लिम समाजाचे त्यांचे धर्मगुरू असू, हिंदू समाजाचे आपले धर्मगुरू असू, आपल्या बौद्ध समाजाचे ते धर्मगुरू असू द्या, सिंधी समाजाचे असू द्या, म्हणजे वारकरी संप्रदायाचे असू द्या, सगळ्या समाजाचे धर्मगुरू बोलायचे. पण जो खऱ्या अर्थाने धर्माचा प्रचार प्रसार करणारा आहे तो कधी दुसऱ्याकडे बोट टाकून बोलतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही बघा वारकरी संप्रदायाचा माणूस जर एखाद्या व्यासपीठावर जर कीर्तन करायला बसताना कधी शिकत कोणी टीका टिप्पणी नाही करणार. पण असे जे खऱ्या अर्थाने त्यांचा अभ्यास आहे हल्ली काही ढोंगी झाले तो जे खऱ्या अर्थाने ज्यांना अभ्यास आहे ना त्यांनी त्यांच्या धर्माचा त्या व्यासपीठावर मांडणी केली पाहिजे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.